खरं तर IPL पाहणाऱ्यांसाठी बघणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. आज जो मी IPL तुम्हाला सांगणार आहे त्याने तुमच्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो IPL असा की जीवनरूपी मैदानावरती खेळत असताना तुमच्याकडे 11 प्लेयर आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. आता मनरूपी जो प्लेयर आहे, खेळाडू आहे, तो कर्णधार आहे, कप्तान आहे. त्याच्या आदेशानं हे 10 खेळाडू खेळत असतात. आता याच्यामध्ये खेळत असताना 3 अंपायर आहेत. ते म्हणजे रज, तम आणि सत्व. सत्व हा थर्ड अंपायर आहे. तो शांत व्यवस्थित चेक करून शांत दिमागानं तो निर्णय देत असतो. असा हा सत्व हा थर्ड अंपायर आहे. रज, तम हे 2 मैदानावरचे अंपायर आहेत आणि सत्व हा थर्ड अंपायर आहे. तो निर्णय देत असतो. आणि तुमच्या पुढे जी टीम आहे ती पण बलांडी आहे. ती म्हणजे राग, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार, माया, ईर्ष्या, द्वेष अशा अनेक दिग्गजांची टीम तुमच्या समोर आहे. नियतीरूपी बॉलर तुमच्या जवळ समोर आहे आणि लालच रूपी बॉल तुमच्याकडे टाकतोय. तुम्ही कर्मरूपी बॅटनं बॉर्डरच्या बाहेर त्या बॉलला पाठवण्यात जर यशस्वी झाला तर तुम्ही IPL जिंकला म्हणून समजा. आणि जसं क्रिकेटमध्ये सगळ्यांना प्रशिक्षक असतो तसं या अध्यात्माच्या IPL मध्ये सुद्धा सद्गुरू रूपी प्रशिक्षक असणं गरजेचं आहे. आणि मग तो तुम्हाला समजावतो IPL अध्यात्मातला म्हणजे काय. आय म्हणजे मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, मला नेमकं कुठं जायचंय याचं ज्ञान. ऐका, ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाशी आपण, तया नाव बोली जे ज्ञान. हे ज्ञान समजवतो. माझी ओळख, मी कोण आहे याची ओळख करून देतो. आय फॉर मी, P फॉर परमात्म्याची प्राप्ती आणि L फॉर लक्ष 84 योनीतून मुक्तता. या सगळ्या गोष्टी सद्गुरू आम्हाला घडवून आणून देतो आणि मग खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचं सार्थक होतं. आणि मग तुम्ही जीवन प्रवास संपवताना मोक्षाचा विश्वकप घेऊन आनंदाने प्रवास तुमचा सुखरूप होतो आणि मोक्षरूपी वर्ल्ड कप तुमच्या हातात येतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा तरीच जन्मा यावे, दास विठ्ठलाचे व्हावे, नाही तरी स्वान शकुरे बापुरे. पटतंय ना? अहो पटायलाच पाहिजे. रामकृष्ण हरी.